हाय यूट्यूब फॅमिली, नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. इथे मी झटपट अशी हाफ सर्कल डिझाईन तुम्ही कशी ड्रॉ करू शकता ते इथे सांगणार आहे. इथे मी 14 इंचाचा असा सर्कल ड्रॉ करून घेतलेला आहे. तुम्ही ताटाच्या साह्याने सुद्धा असं एक सर्कल तयार करू शकता किंवा सर्क्युलरच्या साह्याने. इथे मी असं पट्टीच्या साह्याने ह्याचा सेंटर घेणार आहे. पट्टीमध्ये फोल्ड करून अशा पद्धतीने तुम्ही त्याचा सेंटर घेऊ शकता मोठ्या सर्कलचा. हा पॉईंटवरती आता आपण पट्टीच्या साह्याने असं मार्किंग करून घेणार आहोत. आपला हाफ सर्कल आपल्याला इथे तयार होईल. ह्या हाफ सर्कलच्या लाईनवरती आता आपण आपली डिझाईन पुढील तयार करणार आहोत. ती कशी करणार आहे ते बघण्यासाठी व्हिडिओ प्लीज पूर्ण बघत जा. तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स इथे दिलेल्या आहेत. असं मी हाफ इंचावरती हाफ इंच घेऊन असं मार्किंग केलेलं आहे. तुम्ही 2 इंच घेऊ शकता. मी इथे हाफ इंचावर घेतलेलं आहे. 1 इंचावरती सुद्धा घेऊन असं छोटे छोटे मार्किंग करून घ्या. ह्या मार्किंगचे पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे बघा आपला एक हाफ सर्कल कसा इथे तयार झाला आहे. इथे अजून तुम्हाला दाखवण्यासाठी मी एक्झाम्पल म्हणून इथे वरती अर्ध्या इंचावरती अजून एक सर्कल ड्रॉ करून घेतलेला आहे. अशा पद्धतीत तुम्ही अजून मोठा सर्कलसुद्धा घेऊ शकता. त्यासाठी व्हिडिओ कृपया पूर्ण बघा. आता इथे आपण वरती हाफ सर्कलवरती अशा पद्धतीने 2.5 इंचावरती मार्किंग करणार आहे. असे हे पॉईंट्स घेत जा. 2.5 इंच म्हणजे एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत 2.5 इंचाचं अंतर आहे. हे थोडं कमी जास्त होऊ शकतं एकात दुसरा पॉईंट, तर तुम्ही तुमच्या अंदाजे असं कमी जास्त करून घ्या. इथे मी हे आता पॉईंट्स जे तयार केलेत ते आता मधी जो आपला पॉईंट आहे, मधी जी डिझाईन तयार केले किंवा पॉईंट आहे छोटंसं सर्कल, तिथं असं पट्टीच्या साह्याने डिझाईन हे लाईन ह्या जोडून घेणार आहे. हे पॉईंट्स जेणेकरून आपल्याला एक डिझाईन तयार करण्यासाठी एक मार्किंग आपल्याला मिळून जाईल. ह्या डिझाईन हाफ सर्कल आता खूप डिमांडमध्ये आहेत. जर तुम्हाला वारंवार ह्या डिझाईन जर यूज करायचं असेल ही डिझाईन, तर तुम्ही काय करणार, तर तुम्ही एका रफ पेपरवरती अशाच प्रकारे तुम्ही डिझाईन तयार करून घ्या. न्यूजपेपरचा सुद्धा तुम्ही उपयोग करू शकता. कारण तुम्हाला ही डिझाईन जर पुढे परत ऑर्डर समजा आली तर तुम्ही काय कराल, तर तुम्ही अशा पद्धतीत अशी डिझाईन एक तयार करून घ्या तुमच्याकडे आणि डायरेक्ट रेक्झिनवरती तुम्ही कार्बन पेपरच्या साह्याने अशी ही डिझाईन ड्रॉ करू शकता. प्रत्येक वेळेस तुम्हाला हाताने डिझाईन तयार करायची गरज नाही. आता मी पुढे दाखवल्याप्रमाणे इथे ह्या लाईन्स ज्या मध्ये तयार केलेल्या आहेत आपण, त्यावरती हाफ इंच असं खाली मार्किंग करून घेतलेलं आहे. इथे असं ह्या लाईनवरती असं मार्किंग करून घ्या तुम्ही हाफ इंच खाली. मग आता आपण ते पॉईंट जोडून घेणार आहोत. वरची जो सर्कलचा आपली लाईन आहे त्याला हे हाफ इंचाचं पॉईंट अशा पद्धतीने जोडून घ्या. हलक्या हाताने तुम्ही ड्रॉइंग करा, पेन्सिलचा यूज करा. इथे जर चुकलं तर पुन्हा इरेज करून पुन्हा तुम्ही करू शकता. काहीच टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही तुमच्या हाताने ह्या डिझाईन इझिली ड्रॉ करून घेऊ शकता. जर डिझाईन तुम्ही तयार करून ठेवला रफ पेपरवर, तर तुम्हाला हे डिझाईन वारंवार तुम्हाला उपयोगात आणू शकता तुम्ही. आणि अशाच पद्धतीने तुम्ही तयार करा डिझाईन घरच्या घरी आणि तुमच्या उलन मॅट डिझाईन तयार करा. अशा नवीन आयडिया जर तुम्हाला बघायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओखाली कमेंट्ससुद्धा करत जा मैत्रिणींनो. आणि छान व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन यायचा नक्की प्रयत्न करेन.